सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 46 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दामिनीनं विशाल, आई आणि बाबा यांना हॉलमध्ये एकत्र बोलावलं आणि त्यांना म्हणाली, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती ही आहे की मी गरोदर नाही. तुम्ही माझं दुसरीकडे लग्न करू नये आणि रुद्रसोबत लग्न करून द्यावं म्हणून मी हे सगळं नाटक केलं. आणि यात फक्त माझाच हात आहे. रुद्रचा याच्यात काही एक संबंध नाही. आणि आता हे सगळं ऐकून विशाल मात्र खूप चिडला आणि आता काय होणार म्हणून रुद्रनं डोळे मिटले आणि विशालनं रागाच्या भरात जोरात दामिनीला एक थप्पड लगावली आणि त्या थप्पडच्या आवाजाने रुद्रनं खाडकन डोळे उघडले. दामिनी तशीच रडत गालाला हात लावून बसली होती. आई आणि बाबासुद्धा शॉक लागल्यासारखे बसले होते. काय बोलावं कोणालाच कळत नव्हतं. आणि रुद्र म्हणाला, अग्निहोत्री, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची? आणि आता दामिनी म्हणाली, रुद्र प्लीज, आता तू मध्ये बोलू नकोस. त्याचा पूर्ण हक्क आहे माझ्यावर. त्याला काय करायचं आहे ते करू दे. दादा, माझ्याकडून चूक झाली आहे. आता तू मला हवी ती शिक्षा दे, असं ती विशालला म्हणाली. आणि विशाल चिडून म्हणाला, लाज नाही वाटत असं आमच्या भावनांशी खेळायला? काय समजतेस काय स्वतःला तू? तू खूप मोठी गेमर आहेस का? कधीही केव्हाही मनाला येईल तसं वागतेस, खोटं बोलतेस, आम्हाला तुझ्या तालावर नाचवतेस का? तर आम्ही तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतेस ना? तुझ्याकडून एकाही चांगुलपणाची अपेक्षा आम्ही ठेवायचीच नाही का? आणि दामिनी रडतच म्हणाली, मग मी काय करू दादा? तू तर ते गुवाहाटीचं स्थळ घेऊनच आला होतास माझ्यासाठी. बाबांनी तर आईचं कुंकूसुद्धा पुसलं होतं. मग मी माझं प्रेम मिळवण्यासाठी आणखीन काय करायला हवं होतं? मी हे नसतं केलं तर माझा जीव तरी दिलाच असता. आणि विशाल चिडून म्हणाला, मग द्यायचा होतास जीव. निदान आता इतका त्रास तरी झाला नसता तुझ्या मृत्यूवर रडताना. पण इतकं खोटं बोलायला तुला काहीच कसं गं वाटलं नाही? बापरे, विशालचा राग खूप अनावर झाला होता. आणि आता बाबा म्हणाले, विशाल, तिला बोलू नकोस. ती आता परक्याचं धन आहे. ती तिचं प्रेम मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते हे तिनं सिद्ध केलं आहे. कारण तिला आता आपल्यापेक्षा तिचं प्रेम खूप महत्त्वाचं वाटलं म्हणून तिनं हे केलं. आपल्या भावनांची तिला कसलीच कदर नाही हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. दामिनी, तू किती वेळा आमची मान शरमेनं खाली घालणार आहेस आणि किती वेळा आम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देणार आहेस की आम्ही तुझ्यावर संस्कार करायला चुकलो? दामिनी आता खूप रडत होती आणि म्हणाली, बाबा प्लीज, असं नका ना म्हणू. मला तुम्ही सगळे हवे आहात. मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करते. आई, तू तरी सांग ना गं बाबांना समजावून. आता आईसुद्धा रडत म्हणाली, दामिनी, अगं इतकं खोटं बोलायची काय गरज होती? एकदा माझ्याशी बोलली असतीस खरं खरं तर काय झालं असतं? मी तुला सपोर्ट करत होते ना, पण तू माझ्याशी आणि माझ्याही भावनांशी खेळलीस. अगं किती स्वप्न बघितली होती मी तुझ्या बाळासाठी, पण तू ती सगळी मातीमोल केलीस. विशाल म्हणाला, आई, तिच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता ही खरं खरं गरोदर राहिली तरी त्याचं कसलंच कौतुक नसणार आहे आपल्याला. वकील मॅडम, तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं ना, मग आता निघा घरातून आणि पुन्हा आम्हाला तोंड दाखवण्याची तस्ती घेऊ नका. आणि आता कळलं साम दाम दंड भेद हे मघाशी तू का बोलत होतीस ते. तुझ्या नवऱ्याच्या हाताला पकड आणि चालती हो इथून. तुझा आणि आमचा कायमचा संबंध संपला. लहान आहेस, लाडकी बहीण आहेस म्हणून तुझं खूप ऐकून घेतलं. आता शेवटी तुझा विजय झाला आहे. आम्ही हरलो दामिनी तुझ्यासमोर. आम्ही हरलो कारण आम्ही भावनाविवश होऊन विचार करत होतो आणि तू मात्र डोक्याने विचार करत होतीस. खूप मोठी होशील बरं का, एक नामांकित वकील होणार तू, हे मी तुला आत्ताच सांगतो आहे. असं तो कसं तरी हसत म्हणाला. आणि आता आणखीन काही ऐकायची इच्छा नाही गं, आणि आमच्यात तेवढी सहनशक्तीही नाही. तू जा आता.
दामिनी आता खूप रडली आणि म्हणाली, दादा ऐक ना, असं नको करू, मला माफ कर, मला समजून घ्या ना. असं म्हणून ती त्याचा हात पकडायला गेली तसा त्यानं तिचा हात रागात झिडकारला आणि दामिनी त्याच्या हिसक्यानं खाली पडणार इतक्यात रुद्रनं तिला सावरली. आणि रुद्र मनात म्हणाला, बाप रे, या घरात सगळेच अग्नी आहेत. उरली सुरली मंदिरातल्या तेवणाऱ्या समईसारखी शांत आईसुद्धा आज मशालीसारखी भडकली होती, चिडली होती दामिनीवर. आणि आई म्हणाली, दामिनी, अगं तुझ्या किती चुका पाठीशी घालायच्या. लग्नाच्या आधी व्यभिचार करून बसलीस हे सुद्धा आम्ही विसरून गेलो. का तर तुझ्या पोटात बाळ आहे म्हणून. कारण तूच म्हणालीस की ते तुमच्या प्रेमाची निशाणी आहे. अगं कसली निशाणी, कुठली निशाणी आणि कुठे आहे ती निशाणी. आणि विशाल म्हणाला, जर तू प्रेग्नेंट आहेस हे खोटं असेल तर तुमचं लग्नसुद्धा आता आम्हाला मान्य नाही. कारण खोट्याच्या आधारावर केलेलं कोणतंही काम खोटं असतं, तकलादं असतं. जे नातं खोटं बोलून खोटं सांगून निर्माण झालं ते सुद्धा खोटंच असतं, तकलादं असतं आणि आयुष्यभर खोटंच राहणार आहे. आणि काय गं, तुम्हा दोघांचं प्रेम तरी खरं आहे का? का ते पण एक खोटंच आहे? आणि दामिनी रडत म्हणाली, दादा रे, असं काय बोलतोस तू हे? माझं त्याच्यावर खरं खरं प्रेम आहे म्हणूनच मी हे सगळं केलं ना. विशाल तुच्छतेने तिच्याकडे बघून म्हणाला, खऱ्या प्रेमाचा दावा करतेस तू? खरंच जर प्रेम असतं ना तर तुला खोटं बोलण्याची गरज नसती पडली. खऱ्या प्रेमाला कधीच खोट्याचा आधार घ्यायची गरज नाही पडत दामिनी. तुझं प्रेम लुळं आहे, पांगळं आहे, आंधळं आहे, ज्याला खरं खोटं काही दिसतच नाही, इतरांच्या भावना दिसत नाहीत. आणि आता हे सगळं ऐकून रुद्र चिडून म्हणाला, बास अग्निहोत्री, आता बास. आता तू यापुढे एक शब्दसुद्धा बोलणार नाहीस. आता दामिनी रुद्राला अडवत म्हणाली, रुद्र त्याला बोलू दे, तू शांत राहा, त्याचं रागावणं साहजिक आहे. आणि विशाल म्हणाला, का गं, का अडवतेस नवऱ्याला? बोलू दे ना, त्याला हवं ते बोलू दे. तुम्ही दोघेही स्वतःला 30 मार खान समजता ना? खूप हुशार आहात दोघेही. इतरांना आणि कायद्याला उल्लू कसं बनवायचं हे बरोबर तुम्हाला जमतं. रुद्र म्हणाला, बास अग्निहोत्री, तू माझ्या बायकोशी बोलतोस हे लक्षात ठेव. विशाल त्याच्यासमोर येऊन त्याला एक डॅशिंग लुक देऊन म्हणाला, तेच तर म्हणतोय, आता ती फक्त तुझी बायको आहे, आमची कोणीच नाही. पकड तुझ्या बायकोचा हात आणि चालता हो या घरातून. बाप रे, आत्ताच जावई म्हणून किती मानपान केला होता स्वतः विशालने रुद्रचा, आणि आता ही भाषा. सरळ सरळ घरातून हाकलून लावण्याची. आणि रुद्र म्हणाला, का का जाईल ती या घरातून? हे घर जितकं तुझं आहे तितकंच तिचं सुद्धा आहे. कायदा तुला कळतो ना? कायद्याचा तू रक्षक आहेस ना? मग तुला वेगळं सांगायची काय गरज आहे? आणि हसून विशाल म्हणाला, वाटलंच होतं मला. हिस्सा मागतोस तू तुझ्या बायकोचा? माहेरच्या संपत्तीतला अर्धा वाटा हवाय? तोंडाला पाणी सुटलं वाटतं तुझ्या इथली इतकी संपत्ती बघून. मग रीतसर मार्गाने कोर्टात केस टाका, नोटीस पाठवा. आता विषय कुठल्या कुठे चालला होता. विशाल उगीच गैरसमज करून घेत होता का मुद्दाम रुद्रला बोलत होता काय माहीत. आणि दामिनी म्हणाली, दादा अरे मी असं करेन का? विशाल म्हणाला, अगं तू काहीही करू शकतेस, तुझा काही नेम नाही ग बाई. पण आता मात्र आमच्यात आणखीन हिंमत नाही तुझे कारनामे बघायची. चल निघ इथून. रुद्र म्हणाला, अग्निहोत्री, निघतोय आम्ही. तू राहा म्हटला तरी आम्ही थांबणार नाही. पण तुझा इतका राग योग्य नाही, लक्षात ठेव. आणि आमच्या प्रेमाला खोटं म्हणणारा, लुळं आंधळं पांगळं म्हणणारा तू कोण? हे चंद्र तारे, हा सूर्य आणि तू श्वास घेतो हे जितकं खरं आहे ना तितकंच आमचं प्रेम खरं आहे. आणि आपलं प्रेम आपल्या डोळ्यात देखत असं निसटून जात असताना मनाची काय घालमेल होते ना ती तुला कधीच कळणार नाही. त्यासाठी शरीरामध्ये हृदय असावं लागतं. आणि नुसतं हृदय असून चालत नाही रे, तर एक संवेदनशील मन असावं लागतं त्याच्यामध्ये, जे तुझ्याकडे फार कमी आहे. कमी आहे म्हणण्यापेक्षा ते तुझ्याकडे नाहीच असं मला वाटतं. आणि विशाल म्हणाला,
असेल माझ्याकडे संवेदनशील मन कमी प्रमाणात, पण ते कोणाचं मन तरी दुखवत नाही असं खोटं बोलून. तुमची तर एक चूक माफ करावी तर दुसरी चूक करायला तुम्ही मोकळे होताय, आणि आम्ही बिनडोकासारखे तुमच्या चुका माफ करत राहतोय. आणि तुम्ही कसं आम्हाला उल्लू बनवलं म्हणून आमच्यावरच हसता, बरोबर ना? पण आता यावेळी नाही. खूप उल्लू बनवलं तुम्ही आम्हाला, खूप मूर्ख बनवलं तुम्ही आम्हाला, आणि आम्ही मूर्ख बनलो त्याबद्दल धन्यवाद. मिसेस दामिनी रुद्र देशमुख, या आता, असं विशाल म्हणाला आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. बाबा आणि आई त्यांच्या खोलीत निघून गेले. एकदाही दामिनीकडे पाहिलं नाही त्यांनी, वळूनसुद्धा. कारण आता तिचं जे काही ठरवणार होता तो विशालच ठरवणार होता. त्यांचं अख्खं घर विशालच्या इशाऱ्यावर चालत होतं. रुद्रनं दामिनीच्या खांद्याला पकडलं आणि तिला म्हणाला, चल दामिनी, आपण आपल्या घरी जाऊ. दगडावर डोकं आपटून काहीच उपयोग नाही. आणि हे ऐकून निघा, दरवाजा समोर आहे. या घरात विश्वासघात करणाऱ्या माणसांना थारा नाही, असं विशाल पुन्हा मोठ्यानं बोलला. आणि दामिनी रडत रडत म्हणाली, दादा ऐक ना. तसा विशाल पुन्हा तिच्याकडे बघून रागात म्हणाला, मेला तुझा दादा, आता खुश? आणि तिच्यापुढे दोन्ही हात एकमेकांवर आपटत हात जोडून म्हणाला, आणि जरा जरी तुझ्यामध्ये लाज शिल्लक असेल तर पुन्हा इथे येऊ नकोस आणि मला दादा म्हणू नकोस. असं म्हणून विशाल सुद्धा पळतच पायऱ्या चढून त्याच्या रूममध्ये गेला. आणि आता दामिनी तिथेच कोसळली जमिनीवर आणि खूप रडायला लागली. रुद्रनं तिला सावरली आणि म्हणाला, चल दामिनी, आता इथे थांबून काहीच उपयोग नाही. अगं रागात असताना कितीही मनापासून बोललं, काहीही समजावून सांगत बसलो तरी चुकीचं वाटतं. कारण समोरचा समजून घेण्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. थोडासा वेळ जाऊ दे, त्यांनाही सावरायला थोडा वेळ मिळू दे, कारण त्यांना बसलेला धक्का खूप मोठा आहे. ऐक माझं, चल घरी. आणि तो दामिनीला घरी घेऊन निघाला. पूर्ण रस्ताभर दामिनी शांतच होती. नेहमीसारखी अल्लडपणे खट्याळपणा करणारी दामिनी एकदम प्रौढ झालं होती. ती मनात म्हणाली की किती तिखट बोलतो ना दादा, एकदम जहरीला, समोरच्याच्या मनाला लागेल असा. जर मी त्याची बहीण असून मला इतक्या वेदना होत असतील तर रुद्रला त्याचा इतका राग येणं साहजिकच आहे ना. आता रुद्रनं अचानक गाडी थांबवली तरी दामिनीचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती तशीच शांत बसली होती. रुद्र म्हणाला, दामिनी चल, आपण आईस्क्रीम खाऊया, म्हणजे तुझा मूड ठीक होईल. ती उदास चेहरा करून म्हणाली, नको ना रुद्र, मला आता घरी घेऊन चल. रुद्र हट्ट करून म्हणाला, पण मला आता आईस्क्रीम खायचंय, तू माझं नाही ऐकणार? दामिनी म्हणाली, रुद्र प्लीज. तसा रुद्र हट्ट करून म्हणाला, प्लीज बेबी, माझ्यासाठी चल ना, तू माझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि आत्ता एक आईस्क्रीम नाही खाऊ शकत माझ्यासोबत? अगं जाऊ दे ना, सगळे गेले उडत, त्यांना तुझी काहीच किंमत नाही. पण मला माहीत आहे ना तू काय चीज आहेस, तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस हे मी तुला नाही सांगू शकत. आणि आता त्याचा बेबी हा शब्द ऐकून दामिनी थोडी गालात हसली आणि तो म्हणाला, हसली रे हसली, माझी वाघीण फसली, असं म्हणून रुद्र खूप हसायला लागला. आणि दामिनी म्हणाली, रुद्र गप्प बस ना, मला आता हसायला नाही येत, मी दुःखी आहे ना. तो म्हणाला, अगं इतकं काय झालंय, इतकं का वाईट वाटून घेतेस तू? आई बाबा बोलले म्हणून इतकं वाईट वाटून घ्यायचं नाही. अगं माझे बाबा तर किती मला बोलले, ते तर माझ्याशी बोलतही नाहीत, माहीत आहे ना तुला. आणि आत्ताही दामिनी गाल फुगवून म्हणाली, रुद्र ते फक्त तुझे बाबा नाहीत, माझेही बाबा आहेत. आणि रुद्र तू बघितलंस ना दादा कसा बोलला. रुद्र म्हणाला, तुझ्या दादाच्या जिभेला ना हाडच नाही, उचलतो जीभ लावतो टाळ्याला. त्याच्या बायकोचं कसं होणार बाप रे बाप. तुला थोडं वाईट वाटेल, पण तुला सांगतो, कुठलाच शहाणा बाप त्याला स्वतःची मुलगी देणार नाही. विहिरीत ढकलून देईल किंवा आयुष्यभर घरात बिनलग्नाची ठेवेल, पण याला देणार नाही कोणी मुलगी स्वतःची.
हां, जर घर जावई झाला तर कोणाचा, तर मग विचार करतील. लिहून घे दामिनी तू माझ्याकडून. अगं किती बोलतो तो, किती बोलतो तो, आणि किती विषारी. आणि आता दामिनी पुन्हा काळजीत पडली. आता पद्मिनी आणि विशाल यांना जर एकत्र आणायचं म्हटलं तर रुद्र तयार होईल का? बाप रे, रुद्रचं मत तर दादाविषयी अजिबात चांगलं नाही. रुद्र नक्कीच आडवा येणार म्हणजे येणार विशाल आणि पद्मिनीच्या लव्ह स्टोरीत, आणि पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार. मग मी कसं करू? देवा, मला काहीतरी मार्ग सुचव. माझ्या दादाला त्याचं प्रेम मिळू दे आणि ताईंना एक चांगला जीवनसाथी, कारण त्यांच्यासाठी माझ्या दादा इतका प्रेम करणारा नवरा दुसरा कुठेच मिळणार नाही. मग दोघांनीही आईस्क्रीम खाल्लं, पद्मिनीसाठी पार्सल घेतलं आणि घरी गेले. पद्मिनी म्हणाली, रुद्र, सगळं खरं खरं सांगितलं दामिनीच्या घरच्यांना? काय म्हणाले ते? रुद्र म्हणाला, हो ताई, आणि त्यानं सगळी हकीकत सांगितली. पद्मिनी म्हणाली, आता हे तर होणारच होतं. शेवटी इमोशनल अटॅचमेंट असते रे येणाऱ्या बाळासोबत. प्रत्येकाचं काही ना काही नातं असतं, म्हणून ते चिडले असतील. आणि दामिनी म्हणाली, ताई, पण दादा रक्षाबंधनला येईल ना? पद्मिनी म्हणाली, आपण आशा करूया की ते येतील. आता रात्रीसुद्धा दामिनी शांत शांतच होती. रुद्रनं तिला जवळ घेतली आणि ती लगेच त्याच्या मिठीत शिरली आणि खूप रडायला लागली. रुद्रनं तिच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला, बायको, आता रडायला वेळ नाही बरं का तुला, आणि मला तुला समजवत बसायला सुद्धा वेळ नाही, कारण आता आपल्याला पटकन सगळ्यांच्या नाकावर टिचून एक खरी खरी गुड न्यूज द्यायची आहे ना. मग अशी रडत बसून कसं चालेल? हातपाय गाळायचे नाहीत. आणि मला माझी बायको अशी रडत बसलेली आवडत नाही. या घरात तू कायम हसायचं. तरीही दामिनीचे डोळे पाझरतच होते. ती हसतच नव्हती. आता रुद्र पुन्हा तिची ॲक्शन करून म्हणाला, अरे बापरे, आमच्या दामिनी बाळाला कोण रागवलं? तो मिशीवाला पोलीस ना. थांब, त्याच्या मिशीला आता फटाकडाच बांधतो आणि देतो पेटवून. तशी दामिनी खूप हसली आणि लटक्या रागात चिडून हसत म्हणाली, रुद्र गप ना, काहीही बोलतो हा तू. तो तिला जवळ घेऊन म्हणाला, ॲडव्होकेट मॅडम, तुमच्यासाठी काय पण. आता हसा बघू. आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याच्या स्पर्शानं दामिनी विरघळली आणि त्याच्यात सामावून गेली. आता आज रक्षाबंधनचा दिवस उजाडला. दामिनी सकाळपासून आई, बाबा आणि विशालची वाट बघत होती. रुपालीसुद्धा आली होती रुद्रला राखी बांधायला. दामिनीने विशालला फोन केला पण त्यानं उचलला नाही. आईला फोन केला पण आईनंही उचलला नाही, कारण विशालनं घरामध्ये आईलाही तंबी देऊन ठेवली होती की तिला इथून पुढे कोणाच बोलायचं नाही. आता रुद्रनं सुद्धा फोन केले पण त्याचाही फोन कोणीच घेतला नाही. सायंकाळी वाट बघून बघून पद्मिनी आणि रुपालीने रुद्रला राखी बांधली. विशालसाठी केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक तसाच होता. दामिनी खूप दुःखी होती. आता 7 वाजले होते. रुपाली घरी निघून गेली. विशाल अजूनही पोलीस स्टेशनमध्येच होता. त्याची ड्युटी रात्री 9 वाजता संपणार होती. तो सुद्धा खूप उदास होता. दरवर्षी दामिनी त्याला राखी बांधत असते आणि हक्काने गिफ्ट मागत असते, आणि त्या गिफ्टवरून तो तिला खूप चिडवायचा, खूप फसवायचा आणि ती खूप चिडायची. हे सगळं त्याला आठवत होतं. आणि पुन्हा त्याचा फोन वाजला. दामिनीने केला होता आणि त्यानं उचलला नाही. पुन्हा रुद्रच्या फोनवरून फोन आला तरीही त्यानं उचलला नाही. आणि आता पद्मिनी म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या फोनवरून त्यांना फोन करते आणि समजावते. म्हणून पद्मिनीनं तिच्या फोनवरून विशालला फोन केला. आणि आता त्या अनोळखी नंबरवरचा फोन पाहून विशालने विचार केला की फोन उचलू की नको. इकडे रिंग वाजत होती आणि विशाल त्या फोनकडे फक्त बघत होता. आणि शेवटी विशालनं फोन घेतला आणि चिडून म्हणाला, कोण बोलतंय? आणि तिकडून पद्मिनी हळू आवाजात म्हणाली, मी बोलते. आणि आता रागात असलेल्या विशालनं तिचा आवाज ओळखला नाही आणि पोलिसी खाक्या दाखवत करड्या आवाजात म्हणाला, काय नाव गाव आहे की नाही? मी म्हणजे कोण? ही काय बोलण्याची पद्धत झाली? आणि तशी पद्मिनीसुद्धा घाबरली आणि तत पप करू लागली.
आता काय होईल कथेमध्ये पुढे? विशाल राखी बांधायला जाईल का? पद्मिनी त्याला समजावून सांगेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. आणि ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.